नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर यांनी एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले असून नुकतेच नाशिक येथे एका नामांकित आय टी कंपनीमध्ये समोर आलेली कॉर्पोरेट जिहादची घटना अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला असून त्या प्रकरणातील रोज नवीन नवीन खुलासे अधिक चिंताजनक ठरत आहेत. या घटनेचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत. सोलापूर शहराचा विस्तार होत असताना येथेही अनेक लहान मोठ्या आय टी कंपन्या BPO KPO केंद्र कार्यान्वित आहेत. या क्षेत्रामध्ये सोलापूरसह परिसरातील अनेक तरुण-तरुणी मोठ्या संख्येने काम करत आहेत. नाशिकच्या प्रकारामुळे सोलापुरातील पालकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या मुलामुलींच्या सुरक्षिततेबाबत पालक अत्यंत साशंक आहेत. सोलापूर शहरातील सर्व खाजगी IT आणि सेवा क्षेत्रातील या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमी तपासून आणि कामाच्या ठिकाणच्या वातावरणाची कडक तपासणी करण्यात यावी. नाशिकसारखी कोणतीही संशयास्पद किंवा कॉर्पोरेट जिहाद सदृश घटना सोलापुरात घडत नाही ना, याची खातरजमा करण्यासाठी विशेष पथकाद्वारे तपासणी करण्यात यावी. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कंपन्यांना कडक नियमावली आणि मार्गदर्शन तत्त्वे जाहीर करावेत. वेळेतच अशा प्रवृत्तींना आवर घालावा, असे निवेदन नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर यांनी आमदार देवेंद्र कोटे आणि पोलीस आयुक्त M. राजकुमार यांना दिले आहे. दरम्यान आमदार देवेंद्र कोटे आपण स्वतःहून पोलीस आयुक्त यांच्याकडे याविषयी पाठपुरावा करणार असल्याचं नगरसेविका पूजा वाडेकर यांना सांगितलं आहे. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.